हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मी अर्पिता माळी. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दापोलीचा पार्ट 2 बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला राईट फ्रॉम लिव्हिंग कराड टू रिचिंग दापोली हा रूट तुम्हाला समजेल. सो पहा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला. हे माझं सामान आहे, हे वैशीचं आहे एवढं, आणि आमचं जास्त सामान आहे बिकॉज आमच्याकडे त्याच्या बड्डेच्या गोष्टी आहेत. रेडी आहेत सगळे. गुड मॉर्निंग. सगळं लगेच गाडीमध्ये ठेवून झालं. बघितलं तर चंद्र एवढा सुंदर दिसत होता सकाळी 5:30 वाजता. पुढे बसतेस ना कोमे. गणपती बाप्पा. सकाळी 5:30ला निघाल्यामुळे रस्त्याला बऱ्यापैकी अंधारच होता, आणि असं एक्सपेक्ट करत होतो की सनराईज कुठून तरी चांगला दिसेल, म्हणजे रोडला. सो सनराईजची वाट बघत होतो आम्ही. तर पुढे घाट लागला, यामुळे तर काय झोपूनच गेलेला. आणि सनराईजचं टायमिंग चेक केला आम्ही तर 7चं होतं, पण आजूबाजूला धुकं असल्यामुळं काय सनराईजच दिसला नाही. साठी हॉल्ट घेतलेला आहे आम्ही, आणि टी ब्रेक. व्ह्यू बघा काहीच दिसत नाही, थंडी आहे फार. डे 1 मध्ये फोटो काढायचा आहे माझा. थंडी एवढी जास्त होती की तोंडातून वाफा निघत होत्या बोलता. सो मी सगळ्यांचे व्हिडिओज घेतले. ते चहा पिला तर वैशी गाडीत बसत आहे. मला आता प्लीज मला बाहेर बसू दे. नो बारकी घाट क्रॉस केला. ते घाट क्रॉस करतानाच आम्हाला सनराईज दिसायला लागला. एवढा भारी दिसत होता ना सनराईज, असं पूर्ण ऑरेंज ह्यू. आम्ही आता किती वाजलेत? 9 वाजलेत. आम्ही ब्रेकफास्टसाठी स्टॉप घेतलेला आहे. नाव काय आहे गायचं? हॉटेल विष्णू लीला आलेला आहे आमचा ब्रेकफास्ट. ब्रेड ऑमलेट आणि मिसळ. खावा छान. लेट्स बिगिन गाईज. ऑमलेट. शो देम ऑमलेट, नॉट ऑमलेट, ऑमलेट. हे लोक घालतायत पोहे, कांदा पोहे. दिस इज मार्ची मिसळ आणि वैशीचा ऑमलेट. ब्रेकफास्ट करत करत आम्ही डिस्कस केले की तिथे जाऊन काय काय करायचं आहे. ये है हमारा अर्जुन. मोशी अर्जुन-san. मोशी यामामोto-san. ओ genki desu ka? Genki desu. Mercy. देख हमारे बेचारे दोस्त को. काम. It is. What happened to him? मैं तो कहता हूँ ये तो मेंटली सिक हो चुका है और इसे द साइकियाट्रिस्ट की जरूरत है. काय त्या असतात ना व्हिडिओज तसे. मदरबोर्ड स्ट्रिक्ट. आता आपण दापोलीमध्ये पोहोचलो. दापोलीला आपण आता नाही मला कधी असतो सीझन. डिसेंबर. हत्तीला पण दिसतं.
सागर सावली सागर बुक केलंय का बुक केलेलं. मम्मी आमच्या पुढे बसली. ती आहे मम्मा. आमच्या मम्मीने स्पेअर मम्मी अलॉट करून ती आहे मम्मा. एवढी हट्टी मम्मी नको. Guys, we have reached at our destination. सागर सावली इकडं माग बोर्ड आहे. सागर सावली ग्रँड मुरुड बीच व्ह्यू रिसॉर्ट सी फेसिंग रूम्स फ्री वायफाय. आम्ही पोचलेलो आहे गाईज आता. इट्स 10:45. सकाळी 5:30ला निघालेलो. आता पोचलो आम्ही सागर सावली रिसॉर्टला. मुली लगेच काढतायत. मी इथं एन्क्वायरी करते बुकिंगची केलेली आहे आणि आता लगेच घेऊन आम्ही जातो रूममध्ये. बघा चेकिंग झालं. चेकिंग करतो. रूम बघायचे सगळ्यांचे रेकॉर्ड करायचं. रूम आता आम्ही बघायला चाललोय. 306 आहे आमचा रूम नंबर. 306 ब्रो. बघ तिकडे 965 नॉक नॉक करू. Quite paparico. Nidhi. This is our bed. Oh, two. We are here. हे बघा 2 कुक्कड लोक. घरून मम्मीने माझ्या हलवा दिलेला गाजर आणि बीटरूटचा. बीटरूट प्लस गाजर का गाजर हलवा. त्या डिगिंग कसं आहे. खूप छान आहे. मस्त. असं काही नाहीये. काय पैशाचा फोटो काढायचे. शोधतीये. I run out of words when you are around. It's true. I write for a living, but I live for you. मला हे असं मला स्वतःसाठी हवं आहे कोड. जरा पीस. खूप काळं दिसतंय ना. फायनली अर्पिता खायला बसली आहे. मी खातच नाहीये खरं. सॉरी आहे. सो गाईज आता सगळ्यांचे फोटोज काढलेत. सोलो फोटोज काढून आम्ही बसलोय. काय राहिलंय बसून राहिलाय. तो माझा पण राहिलाय पण सोलो झालेत. सॅटिस्फाईड इतपत फोटो झालेत सगळ्यांचे. ह्या दोघींच्या वेगळ्या पोज मध्ये म्हणजे सिमिलर पोज मध्ये त्याने आमच्या दोघींचे सिमिलर पोज. माझे नाही झाले. त्यामुळे काय सॅटिस्फाय नाही झाले. झालंय चांगलं. सॅटिस्फाईड नाही झालं. तिला ब्लॅकच आणि तिला ब्लॅकच हवा होता. फक्त पाठीमागणं मागचं सिनरी दिसायचं. त्यात काय चेंजेस करू शकतो आम्ही. ती थांबणार आम्ही पाठीमागणं तिचा फोटो काढणार. सो आता आम्हाला रील बनवायची आहे. आता आपण त्या रीलचे स्टेप्स बघूया. ती करूया. आणि त्याच्या आधी माझा तिथं आणि वैशीचा आमचा तिथं बसून फोटो काढू. सो चेकिंग टाईमलाच आम्ही लंचची ऑर्डर दिलेली आणि लंच त्यांना आम्ही रूममध्येच सर्व करायला सांगितलं. सो लंचमध्ये आम्ही व्हेज क्रिस्पी, टोमॅटो सूप, मंचो सूप अँड फ्राईड राईस ऑर्डर केलेला. सो बेसिकली असं झालेलं आहे की सगळे आणि बाकी पीसेसमध्ये काय बटाटा होता. सो लास्ट पीस राहिलेलं आहे त्याच्यात पण वैशीला पनीरच भेटलं.
someone asks me what makes me happy, I'll say spending time with my girls, with best food, with best view and background music playing, making it so memorable. So stay tuned for my next vlog, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचा केक कसा बनवला, कसे अरेंजमेंट्स केली, काय जुगाड केला हॉटेलमधून. So stay tuned for my next vlog. And one more thing, don't forget to like, share, subscribe and comment to my channel and press the bell icon to stay tuned for my upcoming vlog. So bye bye.